एक दिवस सुट्टी घेतली तर जणू काही जगच थांबेल. वर्कहोलिक कुठला. दीक्षाने नाक मुरडलं आणि आवरून खाली निघून गेली. 7:30पर्यंत प्रियाकडची मंडळी पोहोचली होती. प्रियाच्या चेहऱ्यावरून आनंद ओसांडून वाहत होता. सगळेजण नव्या नवरीला पाहायला उत्सुक होते. आता पुढे. प्रिया, खूप छान दिसतेस हा, निवेदिताने सांगितलं. दिसणारच, सून कुणाची आहे, सुमती ठसक्यात म्हणाल्या. हो ग, अनुराधा म्हणाल्या. ताई, तुझ्या सुनेला जरा नीट तयार व्हायला सांग. उगाच चार चौघात इज्जत जाईल आपली. कधीपासून आवरत फिरते इकडे तिकडे, सुमती खोचकपणे म्हणाल्या. सुमती आत्या, दीक्षा ना तुझ्याच मुलाच्या लग्नासाठी राबते बरं. दक्षने नुसता आवाज दिला ना तिला तरी ती काम सोडून निघून जाईल. मग सगळं तुला करावं लागेल. सांगू का दक्षला? मी आपलं फक्त. दीक्षा, दक्षाचा आवाज आलाच. आले. दीक्षा रूममध्ये गेली. ती आली तेव्हा दक्ष रेडी होता. ती तशीच त्याच्याकडे पाहत उभी राहिली. नजर लावू नकोस बायको, दक्ष डोळा मारत म्हणाला. छे छे, मी तर विचार करते तू कोणासारखा दिसतोयस. दीक्षा हनुवटीवर बोट ठेवून म्हणाली. कोणासारखा? हां, आठवलं. अगदी अगदी, दक्षने आतुरतेने विचारलं. बैल पोळ्यात सजवलेला बैलासारखा. दीक्षा खोखो हसत सुटली. असू दे, दक्ष लटकलेल्या चेहऱ्याने म्हणाला. अरे हँडसम बैल रे, दीक्षा हसत म्हणाली. जस्ट किडिंग. भारी दिसतोयस. क्या इरादा आहे दक्ष बाबू, दीक्षाने त्याला चिडवलं. माझा इरादा राहू दे, तू पहिले तयार हो. सगळेजण आवरून तयार असतील नि तू राहशील काम करत. दक्ष, मी आजसाठी काहीच कपडे आणले नाहीत. आता मी काय घालू? ते तुझं तू ठरवणी, आवरून खाली ये. मी तर चाललो. तिच्या उत्तराची वाट न पाहता तो खाली निघून गेला. स्वार्थी कुठला. स्वतःचं आवरलं तसं निघून गेला खाली. दीक्षाने तोंड वेंगाडत वॉर्डरोबचा दरवाजा ओपन केला. समोर तिला एक बॉक्स दिसला. हा दक्ष पण ना स्वतःचा एवढा मोठा वॉर्डरोब असताना माझ्या कप्प्यात स्वतःच्या वस्तू ठेवतो. दीक्षाने रागात तो बॉक्स हातात घेतला. त्यावर तिचंच नाव लिहिलं होतं. माझं नाव काय असेल यात? दीक्षा बॉक्स ओपन करू लागली. तिने बॉक्स ओपन केला. त्यात रेड कलरची नेटची डिझायनर साडी होती आणि सोबत एक चिठ्ठी होती. माय लवली शूरपणखा, ही साडी मी माझ्या चॉईसने तुझ्यासाठी आणली. तू ही साडी नेसलीस तर मला खरंच खूप आनंद होईल. तुझाच ना आवडता दक्ष. ती चिठ्ठी वाचून दीक्षाला हसू आलं. तिने साडी ओपन करून पाहिली. वाह, दक्ष महाराजांची चॉईस एकदम लाजवाब आहे. दीक्षाला साडी खूप आवडली. तिने पटकन आवरायला घेतलं. खाली संगीत सेरेमनीला सुरुवात झाली होती. सगळेजण छान तयार होऊन आले होते. सगळ्यांनी गाण्यावर ठेका धरला. पण दक्षचं सगळं लक्ष दीक्षाच्या येण्याकडे लागून राहिलं होतं. दक्ष, आज तुझं काही खरं नाही, निवेदिता त्याच्या कानात खुसफुसली. काय झालं दीदी? तिकडे बघ. निवेदिताने त्याचं लक्ष बंगलोच्या एंट्रन्सकडे वळवलं. ओ माय गॉड. दक्षाचा हात नकळत त्याच्या धडधडणाऱ्या हृदयावर गेला. रेड कलरची नेट साडी, त्यावर नाजूकसा डायमंड नेकलेस आणि इयरिंग्स, छोटं मंगळसूत्र, कर्ल करून मोकळे सोडलेले केस आणि हलका मेकअप. दीक्षा कातील दिसत होती आणि दक्षची मात्र वाट लागली होती. दीक्षा, अगं ये ना, किती गोड दिसतेस ग. अनुराधाबाई तिचा हात पकडून तिला सगळ्यांकडे घेऊन गेला. तसा दक्ष हिरमुसला. आल्यापासून तो तिलाच पाहत होता. तिची नि त्याची नजरानजर झाली तसं त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू पसरलं. दक्ष, तू तो गया काम से. तो स्वतःशीच हसू लागला. दीक्षाने त्याच्याकडे पाहून वेडावून दाखवलं तसं त्याने तिला डोळा मारला. ती त्याच्याकडे डोळे वटारून पाहू लागली. तसं त्याला अजूनच हसू आलं. समोर नितीन प्रिया डान्स करत होते. याकडे त्यांचं लक्षही नव्हतं. त्या दोघांचा डान्स झाला तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं. आता सगळी यंग जनरेशन डान्ससाठी उतरली. दिव्याने दीक्षाला ती नाही म्हणत असताना ओढतच डान्स करण्यासाठी आणलं. नाईलाजाने ती सगळ्यांसोबत नाचू लागली. यार, ही मुलगी माझा जीव घेणारे. काय गरज होती डान्स करायला जायची? इथे माझी हालत बेकार झाली आहे. दक्ष, तुझं काही खरं नाही बाबा, लवकर इथून कल्टी मार. दक्ष तिथून आत जायला वळला तसं त्याचं लक्ष नितीनकडे गेलं. तो विक्षिप्त नजरेने दीक्षाकडे पाहत होता. त्याला असं पाहताना पाहून दक्षाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो कसलाही विचार न करता डान्स करायला गेला. त्याने दीक्षाचा हात धरून तिला स्वतःकडे ओढलं. ती बेसावध असल्याने त्याच्या छातीवर आदळली. त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला अजून जवळ ओढलं. सगळीकडे एकच गलका झाला. निवेदिताने डीजेवाल्याला सॉन्ग लावायला सांगितलं. तिने दिव्याला इशारा केला तसं तिने सगळ्यांना बाजूला केलं आणि सॉन्ग प्ले झालं. काय करतोयस दक्ष? दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली. जास्त शहाणपणा करू नकोस आणि फक्त मला साथ दे, काही न बोलता. दक्ष तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तशी ती शांत झाली आणि गाणं सुरू झालं. धूप से निकल के, छाव से फिसल के, हम मिले जहाँ पर लम्हा थम गया. दक्षने दीक्षाचे हात त्याच्या गळ्यात गुंफले आणि तिच्या कमरेवरची पकड अजूनच घट्ट केली. दीक्षाच्या डोळ्यात पाहत तो डान्स करत होता. दीक्षाही त्याला साथ देत होती. बाकी सगळे अगदी हरवून दोघांचा डान्स पाहत होते. दक्षने तिला फिरवून मागून मिठीत घेतलं.
दीक्षाला त्याच्या स्पर्शातली इंटेन्सिटी जाणवली, तशी ती बेचैन झाली. त्यात त्याने तिच्या गालावर गाल घासला तशी तिची धडधड अजूनच वाढली. आधीच 2 दिवसांपासून त्याची बदललेली नजर तिला जाणवत होती आणि मनात हुरहुर दाटत होती. त्याच्या स्पर्शात कुठेही वासना नव्हती, होता तो एक हळुवारपणा. दक्षने तिला स्वतःकडे वळवलं तशी ती त्याच्या डोळ्यात अडकली. शेवटच्या ओळींच्या वेळी दक्षने दीक्षाला कमरेतून वर उचललं आणि गोल फिरवून अलगद खाली उतरवलं. दोघे परत एकदा एकमेकांमध्ये हरवून गेले आणि आपसुकच दक्षने दीक्षाला मिठीत कैद केलं. त्याचे वाढलेले हार्टबीट्स तिला स्पष्ट ऐकू येत होते. काहीतरी वेगळं जाणवत होतं. टाळ्या वाजल्या तसे पटकन दोघे एकमेकांपासून दूर झाले. दीक्षा वॉशरूमचं कारण सांगत वर पळून गेली आणि दक्ष मात्र डोळे बंद करून आत्ताचे क्षण परत परत जगत राहिला. दक्षच्या मनावरचा हँगओव्हर अजून उतरला नव्हता. तो अजूनही त्याच झोनमध्ये वावरत होता. गेल्या 2 दिवसात त्याच्या मनात दीक्षाबद्दल वेगळ्याच फिलिंग्स निर्माण झाल्या होत्या. पण दीक्षाचं मात्र तसं नव्हतं. ती फक्त नितीनला दूर ठेवण्यासाठी तसं करत होती. प्रेम या शब्दाला तिने स्वतःपासून कोसो दूर ठेवलं होतं आणि प्रेम वगैरे या भानगडीत पडायला तिला वेळही नव्हता. दक्ष स्वतःच्या तंद्रीत आवरत होता. इतक्यात दीक्षा रूममध्ये आली. काय झालं, तुझा चेहरा इतका उतरलाय का? दक्ष तिच्या टेन्स चेहऱ्याकडे पाहून म्हणाला. दक्ष, मोजून 10 तास राहिलेत प्रिया आणि नितीनच्या लग्नाला आणि आपण काहीतरी ॲक्शन घ्यायची सोडून इथे संगीत सेरेमनी एन्जॉय करतोय. तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? बिलकुल नाही. हा तर सरळ सरळ अपमान आहे माझा, दक्ष नाटकी सुरात म्हणाला. तुझं हे मानपान बाजूला ठेव. तो नितीन काहीतरी हालचाल करण्याआधी आपण काहीतरी करायला नको का? हे बघ, मी काय त्या प्रिया नितीनचं लग्न होऊ देत नाही, समजलं तुला? माहिती आहे ग माझी आई, आता मी डान्स करून दमलोय. झोपू का की तुझं पारायण ऐकत बसू? तू ना कधी सिरियसच होत नाहीस दक्ष. दीक्षा वैतागली. अरे आजची संध्याकाळ इतकी फॅन्टॅस्टिक गेले की त्या आठवणी झोपायचं सोडून त्या नितीनचा विचार करत बसू का? इतने भी बुरे दिन नहीं आहे मेरे. ओय, मी जे केलं ते नाटक होतं बरं का, उगाच फुदकू नको इतकं. जमिनीवर ये. अगं बाई, तू काहीच केलं नाही आहेस. मीच होतो तो तुझ्यासोबत इतका रोमॅन्टिक डान्स करणारा. तू आधी वारातीत नाचल्यासारखी नाचत होतीस. तुला कुठून कळणार रोमांस बिमांस? त्यासाठी फिलिंग्स असाव्या लागतात, दक्ष खोचकपणे म्हणाला. जास्त नखरे करू नकोस हा दक्ष. यार तू कधीही काय भांडायला सुरू होतो, दिवस नाही रात्र नाही, दीक्षा गाल फुगवत म्हणाली. भांडण पण दिवस रात्र बघून करतात का? हे मला माहीत नव्हतं. माझ्या ज्ञानात भर घातल्याबद्दल थँक्स हा बायको. आता तू झोपतो की बदडू तुला? वैतागवाडी कुठचा. दीक्षा तणतणत बाल्कनीत निघून गेली आणि बाहेरच्या सोप्यावर जाऊन आडवी झाली. तिच्या डोक्यात सतत प्रियाचे विचार घोळत होते. विचारांच्या ओघात तिला झोप लागली. वादळ शांत झालेलं दिसतंय, दक्ष हसत म्हणाला. ती झोपली काय म्हणून पाहायला तो बाहेर आला. अवघड आहे. तिला वेडवाकडं झोपलेलं पाहून दक्षने नकारार्थी मान डोलावली. त्याने तिला दोन्ही हातावर अलगद उचललं आणि आत घेऊन आला. दिवसभराच्या थकव्याने आणि प्रियाचा विचार करून ती इतकी दमली होती की तिला दक्षने उचलून आणलं या गोष्टीचीही शुद्ध नव्हती. तिला बेडवर नीट झोपून दक्षने पांघरून घातलं. किती काळजी करतेस दीक्षा, तेही अशा मुलीने जिने तुझ्याशी मैत्री करून तुला फसवलं. तू कितीही म्हणालीस की तुझा माझ्यावर विश्वास नाही, तरी तुझ्या कृतीतून मला जाणवतं ते. म्हणूनच नेहमी प्रश्न पडतो, का वागली असशील तू असं? का त्रास दिलास तू त्याला? तुझ्यातला खरेपणा वेळोवेळी तुझ्या नजरेत जाणवतो. मग तेव्हा का केलंस असं तू? अस्वस्थ होतो मी या विचाराने. माझ्या काळजाचा तुकडा तुझ्यामुळे दुरावला. आमचं सुख तू आमच्यापासून हिरावून घेतलंस. असं असतानाही आज आपण एकत्र आहोत. तुला त्रास द्यायचा ठरवलेला ग मी, पण तुला त्रास देताना यातना मात्र मला होतात. असं का दीक्षा? बराच वेळ दक्ष तिच्याशी एकटाच बडबडत बसला होता. त्या नीरव शांततेत त्याला बाहेर हालचाल जाणवली तसा तो अलर्ट झाला. त्याने हळूच दार उघडून पाहिलं. त्याला नितीन खाली उतरताना दिसला. दक्ष आत निघून आला आणि त्याने एक नंबर फिरवला. हॅलो सत्या, तिकडे सगळं ठीक आहे ना? हो सर, इकडे ऑल सेट आहे. सानिया आणि ममता दोघी प्रिया मॅमसोबत आहेत. माझी माणसं प्रिया मॅमच्या घराबाहेर पहारा देत आहेत. गुड. हे बघ नितीन इथून बाहेर पडलाय. काही झालं तरी प्रिया सुखरूप राहिली पाहिजे. फक्त आजची रात्र, उद्या सकाळी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागणार आहे. सर तुम्ही काळजी करू नका, आम्ही इकडे व्यवस्थित हँडल करतो. ओके. सत्याशी बोलून दक्ष बेडवर येऊन बसला. त्याची झोप उडाली होती. कधी एकदा सकाळ होते आणि नितीन गजाआड होतोय असं त्याला झालं होतं. त्याचं दीक्षाकडे लक्ष गेलं. ती शांत झोपली होती. नकळत त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. खूप वेगळी आहेस तू. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला आणि बाहेर बाल्कनीत जाऊन बसला. इकडे नितीन सगळ्यांच्या नकळत बंगल्यातून बाहेर पडला. बाहेर त्याची माणसं गाडी घेऊन उभी होती. काय रे, काम झालं का? नितीन साहेब, त्या प्रियाच्या घराबाहेर कडक पहारा ठेवलाय. मुंगी शिरायला पण जागा नाही, त्याचा माणूस म्हणाला. शिट, हे काम त्या मूर्ख दक्षच असणार. मला वाटलेलं त्याने या प्रकरणातून अंग काढून घेतले, पण नाही, याची लुडबुड काही कमी झाली नाही. साहेब आता काय करायचं?
आता आपण आपला प्लॅन बी अंमलात आणायचा. उद्या सकाळी जेव्हा मी लग्नाच्या हॉलवर जायला निघेन तेव्हा पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगायची गरज नाही. ऑलरेडी यावर आपलं बोलणं झालंय. नितीन विक्षिप्त हसत म्हणाला. समजलो साहेब. बोलून झालं तसं नितीन आत निघून आला. त्याने स्वतःला बेडवर झोकून दिलं. नितीन साहेब, तुमचं उद्या लग्न आहे. फ्रेश नको का दिसायला? उद्या परत एकदा ॲक्टिंग करायला लागणार बाबा. नितीन हसत झोपी गेला. आज लग्न असल्याने घरी खूप गडबड होती. दीक्षा पहाटीच उठली. तिचं बाजूला लक्ष गेलं तर दक्ष आरामात झोपला होता. अरे, मी इकडे कशी काय आले? रात्री तर बाहेर झोपले होते. दीक्षा स्वतःशी विचार करू लागली तशी तिची टूप पेटली. दक्ष, ती जोरात ओरडली तसा तो खडबडून जागा झाला. काय काय झाले? समोर तिला डोळे बारीक करून आपल्याकडे बघताना पाहून दक्ष उठून बसला. मी आत कशी आले हे विचारायला एवढं ओरडायला कशाला हवं? चांगलं स्वप्न बघत होतो. शेट, तुझं स्वप्न गेलं उडत. कशी आले ते सांग पहिले. चालत. मग मला आठवत कसं नाही? तू झोपीत होतीस ना, म्हणून तुला आठवत नसेल. मी तुला उठवलं आणि धरून चालत आत घेऊन आलो. दक्ष खोटंच म्हणाला. नक्की ना? हो ग माझे बाई, मी झोपू का आता? तू तुझा आवर आणि जा खाली. दक्षने डोक्यावर पांघरून घेतलं आणि तो झोपी गेला. दीक्षा आवरून खाली निघून आली. गेल्या 8 दिवसाच्या धावपळीने तिला जराशी कणकण जाणवत होती. दीक्षा, अगं अंगात ताप आहे तुझ्या. कशाला एवढ्या सकाळी खाली निघून आलीस? दक्ष, ए दक्ष. दीदी, झोपलाय तो. मी ठीक आहे. आजचा एक दिवस, मग उद्यापासून आराम आहेच ना. अगं पण असं कसं? दीक्षा, प्रियाची बॅग रेडी केलीस ना? त्यात तिच्या साड्या घागरे वगैरे ठेवले ना नीट? अनुराधा तिकडे आल्या. हो आई, ठेवलेत. बरं झालं आत्या तू आलीस. अगं हिच्या अंगात ताप आहे. थोड्या वेळ आराम करायला सांग बरं हिला. हो का? दीक्षा, जा बाळ आराम कर. इथलं आवरलं की मी बोलवते तुला. आई, मी गोळी घेतली आहे. थोड्या वेळात वाटेल बरं. एवढंही काही झालेलं नाही आहे. प्लीज ऐका ना माझं. त्या बोलत असताना नितीन तिकडे प्रकटलाच. वहिनी साहेब, किती तो उत्साह. जसं काही तुमचंच लग्न आहे. जरा काळजी घ्यावी माणसाने. तुम्हाला जमत नसेल तर मी घेतो तुमची काळजी. थँक्स नितीन. पण कसं आहे ना, तिचा नवरा तिची काळजी घ्यायला समर्थ आहे. तू तुझ्या बायकोची काळजी कर म्हणजे झालं. दीक्षा, जरा 2 मिनिटं रूममध्ये ये. दक्षने तिच्यावर नजर टाकली तशी ती त्याच्या मागे रूममध्ये यायला निघाली. दक्ष, मी ठीक आहे. एवढी पण नाजूक नाही आहे मी. चुपचाप बेडवर पडून राहायचं. निघायची वेळ झाली की मी तुला सांगतो. दक्ष, मी ऐकणार नाही हा तुझं. मला अस्वस्थ वाटते रे, समजून घे ना. तू मला समजून घे. अजून एक शब्द जरी बोलली ना तू, आई शपथ माझं डोकं सटकेल हां. ते तर केव्हा सटकलेलं आहे. अजून काय सटकायचं राहिले? दीक्षा हसत म्हणाली. झालं फिदीपिदी हसून? झालं असेल तर झोप शांतपणे. मी नाही. ठीक आहे, तू अशी ऐकणार नाहीस. दक्षने पुढे येऊन तिला उचललं आणि बेडवर हळू आपटलं. दक्ष, दुष्ट माणसा, नालायक, गॉन केस आहे तू. असं आपटतात का? दीक्षा ओरडली. हो मग, मी थोडीच प्रेमाचं नाटक करते. तुला हळूवार उचलून ठेवलाय. न ऐकणाऱ्यांना अशीच शिक्षा देतात. फुट इथून. उगाच छळतो शळकुटा कुठचा. दीक्षाने त्याच्या अंगावर उशी भिरकवली तसा तो हसत निघून गेला. लग्नाच्या हॉलवर जायचं म्हणून नितीन रेडी झाला होता. हे लग्न 100% होणार नाही याची खात्री होती त्याला. त्यामुळे तो निर्धास्त होता. प्रिया मगाशीच हॉलवर जायला निघाली होती. म्हणजे आत्तापर्यंत माझ्या माणसांनी काम फत्ते केलंच असेल. तो आवरून हसत खाली निघून आला. राजबिंडा दिसतोय माझा मुलगा. सुमतींनी त्याच्यावरून कडाकडा बोटं मोडली. आई, काहीही असतं तुझं. दिव्या, अगं आवरलं का तुझं? आपल्याला आता निघायला हवं, अनुराधा म्हणाल्या. हो आई, आले. आत्या, दक्ष कुठं आहे? तोनी दीक्षा थोड्या वेळात येत आहेत. दीक्षाचा ताप थोडा वाढलाय म्हणाला. कामं नको म्हणून ताप वाढतात यांची. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.